आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनरवर आता हटवले आहेत। उदय सामंत यांच्या कार्यालयावरील बॅनर हटवण्यात आले। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत, मात्र किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी आता उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत। उदय सामंतांच्या कार्यालयावरील हे बॅनर हटवण्यात आलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। उदय सामंत यांच्या कार्यालयावर हे बॅनर लावण्यात आलेले होते, मात्र हे बॅनर्स आता हटवण्यात आले। किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स हटवलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो आहोत। रत्नागिरी सिंधुदुर्गातून किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढण्यावर इच्छुक होते। त्या ठिकाणी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, नेमका काय प्रकार? हॅलो, हा मनोज, नेमका काय प्रकार घडतोय? किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर्स काढण्यात आलेत। नक्कीच या ठिकाणी आपण सध्या पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणचे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळी हलचल या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय 2 मिनिटांमध्ये। आणि या ठिकाणचे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी हटवलेले आहेत असं समजतं आहे। एकंदरीतच नेमका हा कार्यकर्त्यांकडून हे बॅनर हटवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र नेमके बॅनर हे का हटवले या संदर्भातली माहिती अद्याप मिळू शकलेली नाही। मात्र जे किरण सामंत यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी या ठिकाणी जे असलेले जे बॅनर आहेत ते तुम्ही बघू शकता की आपण लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे किरण सामंत यांचं कार्यालय आहे। आणि या कार्यालयाच्या ठिकाणी लावलेले जे बॅनर होते ते उदय सामंत यांचे पोस्टर जे होते ते या ठिकाणी वाचवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हे जे किरण सामंत यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या बाहेरून आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की यापूर्वी सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सुद्धा या ठिकाणी मोठा संभ्रम निर्माण झालेला होता। किरण सामंत हे या उमेदवारीसाठी आग्रही होते, मात्र त्यानंतर खऱ्या अर्थानं मनोमिलन झालं असं सांगण्यात आलं। आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे बॅनर जे फोटो होते उदय सामंतांचे ते या ठिकाणी हटवण्यात आलेले आहेत। कार्यकर्त्यांकडून हे फोटो काढण्यात आल्याची माहिती प्राथमिक समोर येते आहे। मात्र हे फोटो नेमके का काढले या संदर्भातला पूर्ण तपशील अद्याप मिळू शकलेला नाहीये। या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली ही मोठी राजकीय घडामोड या ठिकाणी म्हणता येईल। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे फोटो आणि बॅनर्स हटवण्यात आलेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गातून किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र या ठिकाणी नारायण राणे यांना भाजपकडून अर्थात महायुतीकडून तिकीट देण्यात आलं। या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीबद्दल।